नमस्कार मित्रांनो, श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर या ठिकाणी आज आपण ज्योतिबा महाराजांचा संपूर्ण इतिहास आणि या ठिकाणच्या ऐतिहासिक घटना जाणून घेण्यासाठी या ज्योतिबा देवस्थानावरील इतिहास अभ्यासक माजी शिक्षक श्री जयवंत शिंगे सर यांच्या आज या ठिकाणी आपण भेट घेतली आणि सर्वप्रथम आता आपण संपूर्ण मंदिराचं दर्शन करू आणि दर्शन केल्यानंतर या ज्योतिबा डोंगरावरील जो काय ऐतिहासिक वृत्तांत आहे तो या सरांकडून जाणून घेऊ। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर, ज्याला मैनागिरी नावानं सुद्धा ओळखलं जातं। वाडी रत्नागिरी, मैनागिरी आणि श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर कोल्हापुरापासून वायव्य दिशेला 17 किलोमीटरवर असणारं श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा आणि मध्य प्रदेश मधला काही भाग या ठिकाणच्या अनेक बहुजन समाज यांचं हे कुलदैवत आणि ह्या कुलदैवताच्या बाबत थोडासा यांचा इतिहास, आध्यात्मिक महत्व आणि पौराणिक आधार याबाबतचे काही माहिती आम्ही या ठिकाणी तुम्हाला दर्शन, त्यानंतर त्या ठिकाणचं महात्म्य, केदारनाथांचं जे प्रकटीकरण आहे, जन्म आहे, याबाबतचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। श्री केदारनाथ ज्योतिबा यांच्या दर्शनासाठी सुरुवात करत आहे। तर सुरुवातीला आपण तुळस आणि हनुमान, तुळशी वृंदावनाचं दर्शन घेतल्यानंतर आपण दर्शनाला सुरुवात करतो। तर पहिल्यांदा तुळस आणि हनुमान त्यांचं दर्शन का घ्यायचं, तर पावित्र्य आणि शुद्धतेचं प्रतीक म्हणजे तुळस, भक्ती आणि शक्ती आणि दासत्वाचं प्रतीक म्हणजे हनुमान। आणि ही जी भावना आहे तर अंतर्बाह्य शुद्धता आणि हनुमानासारखी भक्ती आणि शक्ती आणि दासत्व माझ्या अंतर्बाह्य मनामध्ये आणि शरीरामध्ये, रोमारोमामध्ये भिनून दे आणि तुझी भेट शुद्ध अंतकरणानं मला प्राप्त होऊ दे, याचं प्रतीक म्हणजे पहिल्यांदा आपण तुळस आणि हनुमान म्हणजे तुळशी वृंदावनाचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे मार्गक्रमण करायचं। आता हे मार्गक्रमण केल्यानंतर या ठिकाणी असणारे 2 नंदी जे आहेत, तर या ज्योतिबाचे जे भाविक भक्त आहेत ते बहुजन समाजाचे आहेत आणि बहुजन समाजामधल्या भाविक भक्तांना या ठिकाणी आल्यानंतर, कृषीकर्म केल्यानंतर, कृषीकर्म झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये ज्या पद्धतीनं कुंदा, हराळी याचं अस्तित्व कितीही खणून काढल्यानंतर ते नष्ट होऊ शकत नाही, त्या पद्धतीनं आपल्या मनामध्ये असणारे षडविकाराचे जे भाव आहेत ते षडविकाराचे भाव कुंदा, हराळी प्रमाणे खणून काढून आपली जी देहरूपी कृषी आहे, ही देहरूपी कृषी आपण शुद्ध करून, अंतःकरण शुद्ध करून या ठिकाणी यायचं आहे। या ठिकाणचे 2 नंदीमध्ये सगुण आणि निर्गुण हे हिंदू अध्यात्मशास्त्रातील 2 भक्तिपंथ आहेत आणि आपण सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं आहे आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जात असताना पहिल्यांदा आपण या ठिकाणी 2 नंदीचं काय करायचं, दर्शन घ्यायचं। महादेव मंदिरामध्ये प्रवेश करत असताना त्या ठिकाणी 4 पायऱ्या आहेत। 4 पायऱ्या म्हणजे अध्यात्मामध्ये, सनातन धर्मामध्ये देवाजवळ जात असताना 4 मुक्तीचं प्रतीक आहे। एक समीपता, सायुज्यता, सलोकता आणि समरूप, ह्या 4 मुक्तीच्या प्रतीकाचं, मोक्षाच्या 4 प्रतीकाचं या ठिकाणी प्रतीक म्हणजे ह्या 4 पायऱ्या ओलांडून आपण आत प्रवेश करायचा। बद्रीनाथ, ज्याला महादेव मंदिर, केदारेश्वर मंदिर या नावानं सुद्धा संबोधलं जातं, या ठिकाणी ज्या असणाऱ्या 3
शिवलिंगाच्या ज्या पिंडी आहे, तर ह्या पिंडी पाठीमागचा अर्थ काय? 2 पूर्वाभिमुख आहे आणि 1 उत्तराभिमुख. ही जी आहे आणि ही काशी विश्वेश्वर आणि ती बद्धेश्वर, हा 2 पिंडी. तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ह्या विश्वाचं चलनवलन जे आहे, जी सुसूत्रता आहे आणि विश्वाचं जे चाललेलं व्यवहार आहे, हे 3 गुणावर आधारित. त्यामध्ये सत्व, रज आणि तम. सत्व, रज आणि तम गुणाचं प्रतीक म्हणजे ह्या ठिकाणचे असणाऱ्या 3 काय शिवलिंगाच्या पिंड्या. याचं एकही अस्तित्व जर बाजूला झालं तर विश्वामध्ये उचलपुचल मालतून त्याचं सुनियंत्रण किंवा सुनियोजितपणा राहणार नाही. हे असं काय आहे पद्धतीच्या भाविक भक्तांच्या या ठिकाणी काय केल्या जातात, अभिषेकाचा कार्यक्रम केला जातो. आता यानंतर बाहेर आपण जर पाहिलं तर बाहेर या मंदिराचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य, तर छताला 121 फरशी आहे. हे बिनखांबी मंदिर आहे. या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तुम्हाला खांबा विना या ठिकाणी असणारं मंदिर हे मंदिर आहे. त्याचबरोबर स्थापत्यशास्त्राचा अतिउत्कृष्ट नमुना म्हणजे भूमीवर असणाऱ्या ज्या फरशा आहेत, त्या पद्धतीच्या फरशा या ठिकाणी वरच्या छताला त्या 121. तर 121 हे लघुरुद्रामधल्या रुद्राच्या पठणाच्या संख्येवर आधारित आहे. या ठिकाणी येणारा जो भाविक भक्त आहे, बहुजन समाजामधला, बहुजन समाजातल्या भाविक भक्ताला जर या ठिकाणी लघुरुद्रासारखं कार्य करता आलं नाही, तर या ठिकाणी येऊन नुसतं दर्शन जरी घेऊन गेला तर त्याला लघुरुद्राचं काय मिळणार आहे, पुण्य प्राप्त होणार आहे. हे या पाठीमागचं काय आहे, शक्ती. आई चरपटांबा त्याचं मूळ स्थान जे आज चन्मनवती नदी, जिला आपण सध्या चंबल या नदीने ओळखतो, चरमन नदीच्या दक्षिण तीरावरती जिला महाकाली म्हणून संबोधलं जातं, ती महाकाली म्हणजे जी चर्मनवती नदीच्या ठिकाणी असणारी आई चरपटांबा. ती केदारनाथांच्या बरोबर या ठिकाणी येण्यापाठीमागचं कारण काय, की ज्यावेळेला आई करविरी निवासिनी आई अंबाबाई केदारनाथांना या ठिकाणच्या दैत्यांचा संहार करण्यासाठी बोलावून घेतलं, त्यावेळेला केदारनाथ उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असताना काशीमध्ये कालभैरव, त्यानंतर काशीच्या जवळ नील पर्वत नावाचा पर्वत आहे, त्या पर्वताच्या पायथ्याशी आई चरपटांबानं त्या ठिकाणी सर्वासुर नावाचा जो राक्षस होता, त्या सर्वासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या शरीराची कातडी काढली आणि कातडी काढल्यानंतर त्याच्या कातडीपासून दृढी बनवली आणि त्या दृढीवर त्याचं मुंडकं ठेवलं आणि त्या ठिकाणी ती बसलेली आणि ती वृद्धावस्थेमध्ये रूप घेऊन त्या ठिकाणी बसलेली आई चरपटांबा. काळभैरव केदारनाथांच्या बरोबर आल्यामुळं केदारनाथांच्या बरोबर अनेक भैरवी सेना सुद्धा त्यांच्या सोबत होती आणि एवढा मोठा मॉब, आणि त्या मॉब मधून जात असताना नील पर्वताच्या तळाशी बसलेल्या आई चरपटांबेला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी या भैरव सेनेमधल्या काही भैरवांनी आईला हटकलं आणि विचारलं की ए म्हातारे, या ठिकाणी तुझं काय काम आहे, तू का मध्ये बसलेली आहे? ज्यावेळेला केदारनाथांना पाहिलं, केदारनाथांनी हे पाहिलं ठिकाणी चाललेलं आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अरे ही वृद्धा नव्हे, तिच्या हातामध्ये एवढी शक्ती आहे की या ब्रह्मांडाला सुद्धा उकळून टाकू शकेल, पालतं करू शकेल. ही ब्रह्मांडाची निर्मिती आहे आणि तिचं बंधन केलं आणि तिला सांगितलं की आई, तुझ्याशिवाय हे विश्व काय आहे, अशक्य आहे, सर्व काही तुझ्यावर अवलंबित आहे आणि यासाठी या ठिकाणच्या दैत्य संवारामध्ये आम्ही चाललेलो आहे, तुझा आशीर्वाद असावा. त्यावेळेला आई चरपटांबेनं केदारनाथांना सांगितलं की नाथ, तुम्ही जर चाललात तर त्या कार्यामध्ये माझाही सहभाग असावा म्हणून मीही तुमच्या सोबत येतो. आणि त्यावेळेला आई चरपटांबा केदारनाथांच्या सोबत दक्षिण मोहिमेवर आली.